नमस्कार, मी अभिजित कापसे. 2017मध्ये 2017 ते 2021 या कार्यकाळामध्ये पुनर्वसन विभाग सोलापूर येथे तत्कालीन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण, तहसीलदार श्री अभिजित जाधव व क्लार्क श्री स्वाती बारगजे यांनी पुनर्वसन दुबार जमीन वाटप प्रकरणांमध्ये केलेल्या 2,000 कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत आपल्याला माहिती देत आहे. 2018मध्ये जवळगाव मध्यम प्रकल्पामध्ये माझ्या आजोबांची जमीन श्री सुभराव बंकट कापसे यांचे जमीन मला परत मिळण्यासाठी म्हणून मी पुनर्वसन विभागामध्ये अर्ज केलेला होता. परंतु 2018, 2019, 2020, 2021 पाठपुरावा करत होतो, परंतु कुठलाही रिस्पॉन्स मिळत नव्हता. आणि त्यावेळी तिथं एक गोष्ट समजली की सदर अधिकाऱ्यांचे रेट कार्ड आहेत आणि ज्या रेट कार्डमध्ये आपण बसलो तरच आपल्याला जमीन मिळते. आणि त्याच्या आणखी खोलात गेल्यानंतर असं समजलं की बाबा सदर अधिकारी हे मयत लाभार्थ्यांना, बोगस आदेश तयार करून पर्यायी जमिनी वाटप केलेल्या आहेत. एवढंच काय तर एका खाजगी साखर कारखान्याला देखील पुनर्वसन विभागाची जमीन वाटप केली आहे. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर याबाबत मी वरिष्ठ कार्यालयास तक्रारी दिल्या, पण तक्रारी दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कोणतीही कारवाई झाली नाही. 6 महिने मी वाट पाहिली. शेवटी मान्य मुंबई उच्च न्यायालय येथे 2024मध्ये एक याचिका दाखल केली आणि सदर याचिकेमध्ये 8 एप्रिल 2025 रोजी अंतिम सुनावणी झाली. आणि त्या सुनावणीमध्ये मान्य उच्च न्यायालयाने पुनर्वसन विभागाच्या या सर्व घोटाळ्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढलेले आहेत. आणि जे पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव आहेत त्यांनी आदेश दिलेले आहेत की एक उच्च स्तरीय समिती बनवून 6 महिन्याच्या आत त्याचे पूर्ण सुनावणी घेऊन, प्रत्येक आरोपाप्रमाणे त्याची सुनावणी घेऊन त्याची प्रोसिडिंग करून कारवाई करून 18 सप्टेंबर 2025पर्यंत मान्य उच्च न्यायालयाच्या त्या बेंच पुढे हे सर्व प्रकरण ठेवायचं आहे, असे आदेश उच्च न्यायालयाचे झाल्या कारणामुळे हे सर्व आपल्या पुढे मांडत आहे. ह्या प्रकरणामध्ये साधारणतः किती लोकांकडून पैसे घेतले गेले आणि त्याचा आकडा तुम्ही 2,000 कोटी कसं सांगताय? जेव्हा मी जमिनीबाबत माहिती घेत होतो, जमीन मला मिळत नव्हती, त्यावेळी एक 8 ते 10 एजंटची याच्यामध्ये साखळी आहे की जे 2018 ते 2021 या कार्यकाळामध्ये यांची मोडस ऑपरेटिंग सिस्टीम जी काढली, तर जुने जे 91, 92 किंवा 1970-80चे जे जुने आदेश झाले ज्याच्यावर हे लाभार्थी म्हणून वाटप करतात, ते आदेशच यांच्या घरी बनवलेत. मोहिनी चव्हाण यांच्या घरी ते सर्व आदेश बनवले गेले, त्याच्या सह्या बनवल्या गेल्या, तत्कालीन अधिकाऱ्यांच्या नावाच्या त्या सह्या आहेत. आणि मी मान्य उच्च न्यायालयाला ही बाब निदर्शनास आल्यानंतरच मान्य उच्च न्यायालयाने त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत की एवढं गंभीर प्रकरण असताना देखील चौकशी होत नसेल तर हे चुकीचं आहे, अशा पद्धतीचं मान्य उच्च न्यायालयाचं मत आलेलं आहे. आणि त्याच कारणामुळे दिनांक 18 एप्रिलला मान्य उच्च न्यायालयाने याबाबत 12 पानाची एक ऑर्डर पास केलेली आहे. ती ऑर्डर देखील मी सोबत ठेवत आहे.